तसं पाहिलं तर प्रोटीन खाण्याचे बरेच फायदे आहेत, पण या दोन गोष्टी प्रोटीन बद्दल फार महत्वाच्या आहेत. भारतामध्ये 90% लोक ही प्रोटीन डिफिशियंट आहेत. त्यामुळे अनहेल्दीनेसचे प्रमाण वाढत आहे, रोगराई वाढत आहेत, तसेच ओबेसिटी म्हणजेच ओव्हरवेटच्या केसेस सुद्धा वाढत आहेत. एक एक्झाम्पल घेऊया. जर आपण प्रोटीनचा ओव्हर इंटेक केला तर एक्स्ट्रा प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होत नाही. जे मेटाबोलाइज झालेलं प्रोटीन नाही आहे ते बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. पण तेच जर आपण कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर ते आपल्या बॉडीमध्ये फॅटच्या स्वरूपात स्टोअर होतं आणि कालांतराने तेच फॅट आपल्या अनेक डिसीजेसचं कारण बनतं. दुसरी प्रोटीन बद्दलची विशेष गोष्ट म्हणजे प्रोटीनचा थर्मिक इफेक्ट ऑफ फूड म्हणजे की TEF हा 25 ते 35% आहे. TEF म्हणजे कुठलाही पदार्थाला डायजेस्ट करण्यासाठी, ऍब्सॉर्ब करण्यासाठी लागलेल्या कॅलरीज. म्हणजे समजा जर तुम्ही 100 ग्रॅम प्रोटीन खात आहात तर असं समजा की त्यातलं फक्त 75 ते 80 ग्रॅमच प्रोटीन हे तुम्हाला मिळेल. उरलेलं प्रोटीन हे त्याला डायजेस्ट करायला आणि बर्न करायला वापरेल. 1 ग्रॅम प्रोटीन मध्ये 4 कॅलरीज असतात आणि 100 ग्रॅम प्रोटीन मध्ये 400 कॅलरीज असतात. 400 मधल्या फक्त 300 कॅलरीज तुम्हाला मिळतील आणि 100 कॅलरीज या बर्न होतील ते प्रोटीन डायजेस्ट करायला आणि बर्न करायला. तसेच जर कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सच्या TEF बद्दल बोलायचं झालं तर कार्बोहायड्रेट्सचा TEF हा 3 ते 6% आहे आणि फॅट्सचा TEF हा 8% आहे. यामुळे जास्तीत जास्त फॅट आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होतात.